श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा का करावी? काय आहे ज्योतिपूजनाचे महत्त्व? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार येईल त्या दिवशी देवघरात लावावा. ज्योती प्रतिमेत किंवा पानावर नरसिंह, कालिया मर्दन करणारा कृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जरा, जिवंतिका आणि बुध, बृहस्पती यांचा समावेश असतो. याच क्रमात त्याचे पूजन केले जातं. प्रथम भगवान नरसिंह, भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपला बाळ भक्तासाठी प्रकट झाले. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपापासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंतांना हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण, यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मानले गेले आहे. कालियामर्दन प्रसंगाबद्दल बोलायचा तर या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळतात. त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणायला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलावर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारा, प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकावर आलेले वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्णाचे येथे कालिया मर्दन रूपात पूजन केले जाते. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता असून यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथेप्रमाणे मगध नरेश बृहरत्र याला 2 राण्या असतात. दोन्ही राण्यावर प्रेम करणाऱ्या राजाला मात्र संतान नव्हती. दरम्यान नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजल्यावर राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतात. ऋषी राजाला प्रसादात आंबा देऊन राणीला खायला द्यायला सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना दिल्यामुळे कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते आणि ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेऊन आपला अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही शक्कल सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास बृहरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधलेले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो. जरा यक्षिणीच्या उपकारा प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी. जारेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती असा होय. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवल्या गेल्या आहेत. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवला जातो. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व असे गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती आणि हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून यावर घालावा, हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ अर्थात हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो, ज्याने मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरू शकतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने नियंत्रण मिळवावं,
हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर बालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा ज्योती प्रतिमेचा क्रमांक. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच ज्योतिपूजन. जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमस्तुते.